नमस्कार मंडळी, आज आपण करत आहोत भोपळ्याचे धपाटे। सर्वप्रथम पाहणार आहोत आपण भोपळ्याच्या धपाट्यांसाठी लागणारं साहित्य। 1 वाटी हरभरा डाळीचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1.5 वाटी गव्हाचं पीठ, एका भोपळ्याचा किस, कांदा चिरलेला, कोथिंबीर आणि कांद्याची पात, लसण मिरची जिरे यांची पेस्ट, थोडेसे तीळ आणि मीठ, थोडीशी हळद आपण पिठामध्ये टाकत आहोत। सर्वप्रथम आता आपण सर्व साहित्य जे आपण चिरलेला आहे कांदा तो आपण पिठामध्ये घालत आहोत। कोथिंबीर बारीक चिरून घालणार आहोत, तसेच कांद्याची पातही आपण बारीक चिरून घालणार आहोत। कांद्याची पात आपण धपाट्यांसाठी तयार केलेला मसाला टाकणार आहोत। चवीनुसार मीठ आणि भोपळ्याचा आपण केलेला किस। अशा प्रकारे आता सर्व साहित्य आपण पिठामध्ये थोडं पाणी टाकून मिक्स करणार आहोत आणि त्याचा व्यवस्थित केलेलं नाही। अशा प्रकारे आता सर्व साहित्य आपण एकजीव तयार केलं। आता आपण थोडं पाणी घालून आपण चांगला छान गोळा तयार करून घेणार आहोत। आता आपण तवा चुलीवर ठेवणार आहोत। थोडंसं तेल आपण आता त्या गोळ्यावर टाकणार आहोत। आता आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे। आता आपण त्याचं धपाटे तयार करणार आहोत। थोडेसे तीळ घालत आहोत वरतून आणि छान अशा प्रकारे आपण गोल गोल लाटून घेणार आहोत। भोपळ्याच्या आपण जो गोळा तयार केलेला आहे त्याला आपण जास्त वेळ भिजू देणार नाही आहोत, कारण भोपळ्याला पाणी सुटतं, त्यामुळे पीठ पातळ होण्याची शक्यता असते। जे आपण धपाटे लाटलेलं आहे त्याला आपण छोटे छोटे छिद्रे तयार करणार आहोत, जेणेकरून तेल त्यात चांगलं मुरेल आणि धपाटे चांगले भाजून तयार होतील। छान अशा प्रकारे आता आपण भाजून घेणार आहोत। छान अशा प्रकारे आता आपण तेल सोडणार आहोत, जेणेकरून धपाटं खरपूस भाजल्या जाईल। दोन्ही प्रकारे खरपूस भाजल्यानंतर आता आपण धपाटं काढून घेणार आहोत। छान अशा प्रकारे आपलं धपाटं भाजून झालेलं आहे। कांचनताई, अशा प्रकारे आता आपण धपाटे दह्यासोबत खाऊ शकतो आणि सुंदर प्रकारे असे आपले धपाटे तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता। तुम्हाला हव्या त्या गोष्टींसोबत, सॉससोबत, दहीसोबत, काही चटणी असेल तर त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता।